आलात कुठून आणि जात आहात? आम्ही म्हणता अहो या भवसागरच्या ठिकाणी सारं जग बुडत आहे, तेव्हा गणपतीचे नामस्मरण करीत तरी वर या असा पुकारा देत आम्ही काशी क्षेत्रावरून आलो आणि रामेश्वर कडे जात आहोत. आपल्या देहाला शोधण्या, आमच्या देहाला शोधा म्हणता हो आम्ही तेरंगू ब्राह्मण, म्हणजे आपली थोर उंचपुरी आहे. हो ब्राह्मण बुवा, आमच्या काही गजानन गणपती देव आहे, त्याचे आपल्या हस्ते पूजन होईल की काय? अहो आमचं कर्मच ते आहे. कुठे यज्ञ पूजा हवन असं असलं तर आम्ही तिथे अवश्य जाणार. तेव्हा प्रथम तुमची विहीर दाखवा. आमची विहीर नदी गंगाजळ वाहत आहे. हो तीच आम्ही शिवणार नाही. काय करणार हो? आम्ही मंत्राच्या योगे करून विहीर खोदतो, आंघोळी स्नान करतो आणि मार्गस्थ होतो. बडा बडा शुद्ध हो चुळचुळ. चालेल आंघोळी स्नान योग्य रीतीप्रमाणे झालं. आता महागणपतीचे पूजन केलं पाहिजे. तेव्हा कुठे तुमचा तेव्हा मानकरी कुठे असले तर पुढे या. सर्व अधिकार ब्राह्मणाला दिलेले आहे. कुठून आणली हो मूर्ती? केशवाय नमः, महादेवाय नमः, गोविंदाय नमः, नारायण नमः, शंकरशाय नमः, दामोदराय नमः, पद्मनाभाय नमः. अट्टपट लट्ट पूजन करिष्य. इथे दक्षिणा थोडीच मिळणार आहे. कुठे आहे तुमचा मूर्ती गजानन? उपर मांडीवर निर्भय आहे ना? निर्भय आहे. कुठून आणली? कुठून मूर्ती आणली? वाडीतून आणलेली आहे. वाडी तशा लागतात? वाडी तशा लागत नाही. चित्रकार म्हणून मनुष्य आहे, तो अशा मूर्त्या घडवून आपला उदरनिर्वाह करीत असतो. प्रथमता आंघोळ स्नान घालतो. बडबड शुद्ध हो चुळचुळ. हो ब्राह्मण बुवा, बडबड सर्व शुद्ध हो चुळचुळ. याचा भावार्थ काय? याचा भावार्थ म्हणता पूर्वी आमचे वडील गेले होते काशी इथे होता. तिथून एक गाडी आणली. तिचं मुख आहे लहान आणि डेरा आहे मोठा आणि आमची ब्राह्मणांची जात आहे आळशी. तेव्हा पुन्हा जाण्याचा आळस केला. एकदा दारी भरून आणली आणि गणपतीच्या डोक्यावर होती. खाली धरले की बडबड चुचवून चुचून असा आवाज येतो. आता चंदन पाहिजे. चिपुल्याच्या डोंगरात चंदन चिपुल्याच्या डोंगरात अपराधी जाणं घडत नाही, तेव्हा चालीवर धरतो. आता चंदन पाहिजे. आता अक्षता पाहिजे. मालवणच्या पेठेत गेलं पाहिजे. मालवणच्या पेठेत अपराधी झालं घडत नाही. आता दुर्वा पाहिजे. मागच्या मळ्यामध्ये गेलं पाहिजे. मागच्या मळ्यात काही अपराधी झालं घडत नाही, तेव्हा चालीवर धरतो. नैवेद्य पाहिजे. आता नैवेद्य पाहिजे. लाडू का, केळी का, पेढे का, सर्वच का. देव काय खात नाही हो. राहिलेली आहे.
अहो देवाने नैवेद्य भक्षण केला नाही. नैवेद्य काहीतरी तू काहीतरी तू असेल पाहतो बघ याच्यात नैवेद्य ओ ब्राह्मण बुवा काय आहे नवस 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 राहिलाय. काहीतरी नवस राहिला आहे. कोण बोललं होतं? तुमचे वडील बोलले होते. आमचे वडील बोलले होते की लग्न जमू दे मग लग्न पिढा घालू म्हणून. तुम्हाला देवांना पाहिजे. हा देवाकडे आपण अपरीक्षण मनुष्य आहात. बायका माणसाच्या अंगावर जाणं मलाच माने नाही ती देवाला कधी असणार. याहीपेक्षा आपल्याजवळ उंच फुगे आहे. हो आहे. मी गोळवण देशावरून शिकून आलोय. हो ब्राह्मण बुवा एक आपुलकीचा प्रश्न विचारतो. बोला. पण या आमच्या गणपती पंचायतला येऊन कसं वाटलं तुम्हाला? हो भरपूर चांगलं वाटलं. दोन्हीकडे रिद्धी सिद्धी आहेत. बरोबर चांगलं वाटलं मला. हो तुम्ही काय म्हणतात मला? हो फसवलात मला. हो तुम्ही काय म्हणतात? देवा महाराजा खीर का असं म्हटलेलंच नाही. देवा महाराजा खीर पुढची आलोकी म्हणून सांगितलं. असं काय? देव आळव्याच्या जुन्या पाट्यावर गेला. आता नवस दिला पाहिजे. आता दोन दिला पाहिजे. अर्थात मी दिला पाहिजे पण तुमचा मागून सपोर्ट पाहिजे. बाळ माझ्या आवशी आडव्या ठेव पान. उभा ठेवतो नारळ. उभा ठेवतो नारळ. वाटेत काही जोटिंग देवतारा असा तो माझ्यावर आणून ठेवशी.
कष्ट वलीन होईल. हे वंदे आल्यावर पूर्वजन्माची स्मरण करते काय वस्त्रापूर्ती असते. देवाजवळ काही चमत्कार आहे. त्या तऱ्हेने अहो काळी अंडी, काळी कोंबडी सफेद अंड घाली असं करीत तो देव मी. त्याच्यापेक्षाही मोठा चमत्कार. हो सुक्या पत्र्याला आग लावेन असा करीतो देव मी. हा लहान मुलांचा थंडीतील कार्यक्रम आहे. याच्यापेक्षा मोठा चमत्कार. याच्यापेक्षा मोठा चमत्कार म्हणता पावळ्याचं पाणी पाष्टास पावळ्या- देऊ मी. पावड्याचं पाणी पाठर करी असं देव मी. देव कसं त्या काय? तऱ्हेचं असं म्हणता. घराच्या मध्यभागी काय मध्यभागी काय असतं. मरायो हो ते मोरावे, एक भली मोठी घ्यावी कुडाळ आणि ते दोन्ही मोरावे तोडून घालावे. मग आपोआप पाटाचं पाणी पावड्याचं पाणी पाठीला जाईल. याच्यापेक्षा मोठा चमत्कार. याच्यापेक्षा मोठा चमत्कार म्हणता. हो भरताराची बायको 9 महिने 9 फळे 9 मास 9 घटका भरतात प्रशस्त करीन अशी देव मी. झाली तर न झाली तर म्हणता. हो भली मोठी घ्यावी एक दावी, त्याची कंबर घट्ट बांधावी आणि 2 थोबडात 2 मारून द्यावी. आता येतो मी.